परमात्म्याचं चिंतन करणारे तुम्ही, तुमचं मन धावतं. रात्रंदिवस परमात्म्याचं नामस्मरण करणारे तुम्ही सांगतात किती करतात? म्हटले माझी वाचा अनावर होते. काय शब्द आहेत? माझी मज झाली अनावर वाचा. एवढं नामस्मरण तुम्ही करतात. मग नामस्मरण करून सुद्धा, सामान्य भाषेत सांगू, देव देव करून सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. म्हणजे दुःख आहे एकंदरीत. धावपळ केव्हा करतो माणूस? काहीतरी दुःख असेल, संकट असेल, काहीतरी कारण असेल म्हणजे माणूस धावपळ करतो. मग देवदेव करून सुद्धा, परमार्थ करून सुद्धा, नामस्मरण करून सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. मग आम्ही बिना देवदेव केलेलेचे बरे. आम्ही न नामस्मरण, न कीर्तन, न भजन पूजन न करता बरे. आमच्या जीवनात अशी धावपळ, तशी धावपळ आहे. बरोबर आहे? माझं बोलणं लक्षात येत आहे तुमच्या? थोडा वेळ ऐका जरा, महत्वाचं सांगतायत तुकोबराय. विशेषतः त्या ठिकाणी तुमच्या जीवनात धावपळ ऐकून आम्हाला आश्चर्य वाटतंय. रात्रंदिवस अहो रस्त्याने चालावं तर मातीने तुमच्या समवेत गावं विठ्ठल. झाडाझुडपांमध्ये गेले तर त्या झाडांच्या पाना फुलांनी म्हणावं विठ्ठल. एवढा तुमचा दिव्य अधिकार आहे आणि तरी सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. तुमचं मन सतत धावतंय. तुकोबरांचे शब्द मार्मिक आहे. आता कोठे धावे मन. इथं ते म्हटले का आता कुठे धावे माझे मन. मग कसं काय तुम्ही तुकोबरांना बोलताय? शब्द किती मार्मिक आहे. मन प्रत्येकाला आहे की नाही? मन प्रत्येकाला आहे की नाही? हा नाहीतर नाही. दोन्हीतून एक उत्तर सांगा गड्या. आहे का? आहे ना. मन प्रत्येकाला आहे की नाही? कुठे आहे हे नक्की आहे, पण कुठे? मन प्रत्येकाला आहे. एक स्थिती आहे ती विशेष. प्रत्येकाला मन आहे. तुकोबराय मनाच्या संबंधाने बोलतात. मी म्हणत नाही, स्वतःचा शब्द वापरलेला नाही आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. देवा धावताय इथे, धावपळ करणारे. आता कुठे धावू मी किंवा मी काहीतरी म्हणता येत होतं त्यांना त्यांच्याने. तो शब्द नाहीये, मनाने बोलले. याचा अर्थ ज्याला ज्याला मन आहे त्या प्रत्येकाचं मन धावतं. पण देवा त्या प्रत्येकाच्या धावण्याच्या संदर्भाने मी बोलतोय. बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यावर लोटत असाल ना, मी मान्य करतो. जसं काय माझंच मन धावपळ करतंय. तू खूप बरं बोलताय. हा ठीक आहे, माझं मन धावपळ करतं, तुमचं मन धावपळ करतं. पण एक तुमची धावपळ वेगळी आहे, माझी वेगळी आहे. माझी धावपळ आहे परमार्थाची. जगाचा मालक कधी कृपा करेन, तो कधी माझ्याकडे पाहीन, कधी त्या ठिकाणी दर्शन देईन, ही माझी धावपळ आहे. तुमची धावपळ काय आहे? तुमची धावपळ ही संसाराची आहे, माझी धावपळ ही परमार्थाची आहे. विठ्ठल म्हटले ठीक आहे. तू बरं आहे. परमार्थाची काय धावपळ आहे? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही जागा संत जना करा समाधान चित्तमा. ऐसे उद्धार पावेन, शब्द आहे. कधी संत साधू संत मिळाले तर संतांनी आपल्या वरिष्ठ संतांना असा प्रश्न विचारलाच नाही. संसारी यज्ञ परमार्थिक स्वतःच्या उद्धाराचा प्रश्न विचारला. काय विचारला माहितीये? माझा उद्धार कधी होईल, माझा नारायण माझ्यावरती कधी पाहीन, कधी कृपा करेन, कधी करुणा करेन, हे संतांना प्रश्न विचारावे. संत अंतकरणात आनंद धरून उत्तर देतात. पण असे जर प्रश्न विचारले, माझी वीर कधी होईल, घर कधी होईल, लग्न कधी होईल, संसार पुढे कधी जाईल, एकाचा दोन, दोनाचा वर, तीन चार कसा जाईल, हा प्रश्न विचारला साधू संतांना उत्तर द्यायला फार वंगाळ वाटतं. ते जास्त करून मनापासून देत नाही, पण मन जपावं म्हणून देतात. पण तुम्ही परमार्थाच्या दृष्टीने प्रश्न केले, संत उत्तर दिल्याशिवाय थांबत नाही. म्हणून आजही त्या ठिकाणी उत्तर देतात. माझी धावपळ आहे परमार्थाची, देवाचे चरण पाहण्याची. आणि ज्या दिवसापासून देवा मी तुझे चरण पाहिले, तुमचे चरण देखलिया, माझ्या जीवनात धावपळ करून जो शीन भाग आला होता तो सगळा शीन भाग निघून गेला. परिणाम त्याचा काय झाला तेच तुकोबराय वर्णन करतात अभंगाच्या अगदी द्वितीय चरणात. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. गेला
वाजवलंय जोरात जोरात जरा जोरात. वा काय टाळ्या वाजवल्या तुम्ही सुद्धा. पक्वा जरा मागं टाकलं तुम्ही टाळ्या वाजवायला. कमाल आहे तुमची. जरा टाळ्यांची दाद द्या. खरंच चांगलं वाजवलं. म्हणजे फारच चांगलं गायलं फारच काही नाही. पण विशेष कसं आहे माहिती का अजून किती दिवस बाकी आपले. हां 4 दिवस बाकी ना. मग 4 दिवसापर्यंत तर वाजवत चला ना. हे जर परत गेले तर हाल आहे आपले. महत्वाचं पण असं अंतःकरणापासून सर्व मंडळी गात आहेत वाजवत आहेत. महत्वाचा भाग काय चालू होतं आपलं. हा प्रमाण झालं होतं ना. हा काय तुम्ही मला सांगायला तुमचं काम आहे. सांगायला तुम्हाला बोलवलंय. भाग गेला क्षण गेला अवघात झाला आनंद. तुकोबराय म्हणतात त्या देवाचे चरण मी पाहिले. अनुभव सांगतायत. देवाचे चरण पाहिले जेवढा काही शिरभाग आजवर आला होता तो सगळा शिरभाग निघून गेला आणि आनंद शिल्लक राहिला. म्हटले किती हरी आनंदुरे आजी आनंदुरे महत्वाचा भाग आहे. विशेष करून संत महात्मे सांगतात आज आनंदच आहे. बरोबर की नाही. म्हणून ते सहज आठवलं योगायोगाने. आनंद आहे की नाही. हा आनंद पुन्हा नाहीये. अपेक्षा करावी स्वर्गातील देवादिकांनी. त्यांच्या जीवनात नाहीये तो आपला आहे. बरोबर की नाही. घेतला पाहिजे आणि चालू क्षण आपल्या हातात आहे. तो आनंद तरी घेतला पाहिजे. बरोबर की नाही. पण आपलं झालं असं आहे एवढी धावपळ आपली आहे. कीर्तनात बसले तरी विचार, मीटिंगला गेले तरी विचार, जेवताना विचार. विचारांमध्ये आपण कीर्तनात आहोत की बाहेर हा सुद्धा ठिकाणावर येऊन परत विचार करावा लागतो. हा सुद्धा विचार आहे. विचारातून बाहेर यावं. काही क्षण परमात्म्याने आपल्याकडे दिले ते आनंदानं विभोराने त्या ठिकाणी होऊन लुटून घ्यावे. हा सगळ्यात मोठा भाव आहे. संत महात्मे सांगतात एवढा आनंद आमच्या जीवनामध्ये झाला की आम्ही आनंदाने विभोर झालो. एवढा आनंद झाला. मला सांगा आजवर असा व्यक्ती पाहिला की नको बाबा आनंद आता मला दुःख हवं. कोणी पाहिलं का. कोणी म्हणतं का मला आनंद विनाकारण आला. माझी इच्छा नव्हती. माझ्या जीवनात एवढा आनंद आहे. अजिबात माझी इच्छा नव्हती की मला आनंद व्हावा. माझ्या जीवनात सुख यावं असं कोणी म्हणतं का. नाही म्हणत. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची आनंदाची. दुःख यावं असं म्हणणारे फक्त संत आहे. आणि असे म्हणणारे फक्त आमच्या महाभारतातील कुंती माता आहे. का कारण दुःखामध्ये आम्हाला ईश्वर आठवतो. आपण ऐकलंय ना अंगाला आला ताप की देवा. नाही माहित तुम्हाला. नाही माहित हरकत नाही. आपण इथेच थांबू. महत्वाचा भाग ज्या अर्थी प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं त्या अर्थी मला पक्क कळालं की तुम्हाला माहिती आहे का नाही. विठ्ठल महत्वाचा भाग जर विशेष लक्षात करून घ्यायला गेलं तर जोपर्यंत जीवनात दुःख आहे देवाचं स्मरण आहे. सुख आलं की देवाचा विसर पडतो. म्हणून काही संत मात्र दुःख मागतात. कुंती मातेने दुःख मागितलं भगवान गोपालकृष्ण कन्हैयाकडे. का देवा तू दुःखातच समोर येतो. दुःखातच तो आठवतो. माझी इच्छा आहे तुझं स्मरण करता करता माझा देह जावा. म्हणून दुःख मागणारी काही मंडळी आहे. पण आपल्या सगळ्या सामान्य माणसांच्या संदर्भाने विचार केला तर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आनंद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर संत महात्मे सांगतात त्या परमात्म्याचे चरण पाहावं लागणार आहे. याकरता काय करावं लागणार आहे. संत महात्मे सांगतात आजच्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये आता कोठे धावे मना. 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 तुमचे चरण देखणे तुमचे चरण देखणे तुमचे
धावे मन. या मनाला वाटतंय किती वाजेपर्यंत चालू द्यावं, ते आता कोठे अजिबातच ना धावे. महत्वाचा भाग आहे. काय महत्वाचा भाग? तुम्ही काकड्याची मंडळी का? हा, म्हणून पहाटे 4 महत्वाचं आहे. आजकाल तसंच झालंय, एका दगडात 2 पक्षी साधणारा प्रत्येक व्यक्ती. महत्वाचा भाग, आता कोठे धावे अजिबात न म्हण. आमचं मन आता कुठेच धावत नाही. काय कारण आहे? देवा तुझे चरण आम्ही पाहिले. लोक म्हटले देवाचे चरण पाहिले म्हणून एवढं समाधान आहे. लक्षात घ्या, चरण किती महत्वाचे आहेत, किती महत्वाचे. चरण महत्वाचे. जर विचार केला, खरं सांगा महिला मंडळ, मुख महत्वाचं की चरण? चरण म्हणजे पाय महत्वाचे की तोंड? हा, पाय. तुमचं काय मत आहे? चरण. महिला मंडळ तुमचं पाय. वा, विशेष आहे. तुमचं बोला की. मुख. काही म्हणताय मुख, काही म्हणताय चरण, काही म्हणताय पाय, काही म्हणताय तोंड. हरकत नाही, पण लक्षात घ्या, संसारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर पाय महत्वाचे नाही. महत्वाचा भाग का? कारण समजा बोलू नये पण बोलण्याची वेळ येते समजण्याकरता. समजा नवरदेव नवरी आपण पाहायला गेलो. नवरदेव नवरी पाहिल्यानंतर, नवरदेव असू नये तर नवरी असू दे, काही कळना, पाहिल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाय पाहतो की मुख? पाय पाहतो की नाही? घरी येऊन सांगतो पाय असे होते, पाय तसे होते. मग मला आता खरं सांगा महिला मंडळ, पाय महत्वाचे आहे की मुख? बोलणेच नाही. महत्वाचा भाग काय महत्वाचं आहे? मुख. लक्षात घ्या, हाही महत्वाचा भाग आहे. संसारिक अनुषंगाने मुख महत्वाचं आहे. बघा, संसारिक अनुषंगाने मुख आहे, पण परमार्थिक अनुषंगाने परमात्म्याचे चरणच आहे. का? रात्रंदिवस जिच्या मागे तुम्ही आम्ही धावपळ करतो ती लक्ष्मी कुठे राहते? लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. जियाने का कोणते, जियाने का कोणते, जियाने का कोणते, आलावा तोहारी, आलावा तोहारी, वेगे आलावा तोहारी, आलावा तोहारी, वेगे आलावा तोहारी, आलावा तोहारी, वेगे आलावा तोहारी, पाय कुणाच्या हाती? पाय कुणाच्या हाती? आता सध्या अकाउंट कोणाच्या हाती? बोला की जरा, खरं की नाही? पाय लक्ष्मीच्या हाती. तुम्ही दिलं काय नाही दिलं काय? आम्ही लाडक्या बहिणी आहोत. महत्वाचा भाग, चिंता करण्याचं काम नाही. पाय लक्ष्मीच्या हाती. जिथे लक्ष्मी वास करते ते चरण आहेत. जिच्या मागे लक्ष्मी नाही. लक्ष्मी म्हणजे काय? पैसा. इथे पैसा नाही, पैशाची मालकीण जिथे राहते ते चरण आहे. आणि मला सांगा, परमात्म्याच्या चरणाची पूजा ज्या घरामध्ये तिथे लक्ष्मी आहे, बरोबर? मला सांगा, लक्ष्मीची वेगळी उपासना करण्याची गरज आहे का? नाही आहे. जर परमात्म्याचे चरण, परमात्म्याची सेवा ज्या घरामध्ये, वेगळं लक्ष्मीला बोलवण्याची गरज पडत नाही, तिथे येणारच आहे. महत्वाचा भाग हे विशेष आहे. पण अलीकडे विचार केला तर संत महात्मे सांगतात, देवाच्या चरणाजवळ विशेष समाधान सुद्धा आहे. जे समाधान तुमच्या माझ्या जीवनातलं शेवटचं टोक आहे. आणि हे विशेष असणारं समाधान देवाच्या चरणाजवळ आहे. लोक म्हटले ठीक आहे, देवाच्या चरणाजवळ इतकं काही आहे, म्हटले बरंच काही आहे. कारण त्याचं काय झालं? देवाच्या चरणाच्या संबंधाने तुकोबाराय म्हणतात, मी जन्माला येईन. काय प्रतिज्ञा करतात ना, येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा. येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा, साधावया चरण सेवा, साधावया. येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा, तुझी चरण
जन्म घेऊ का म्हणत नाही. मी बऱ्याच वेळा सांगते, तुकोबरांचे शब्द बघा किती मार्मिक आहे. जन्म घेऊ का, घेऊ शकतो का, घेता येईल का, देशील का जन्म, काही विषय नाही, प्रश्नच नाही. देवा घेईन आम्ही जन्म याच्यासाठी देवा प्रतिज्ञाच करून टाकली. लोक म्हटले जन्म घेणं एवढं सोपी गोष्ट आहे, अनंत यातना जन्माला आल्यानंतर भोगाव्या लागतात. येण्या अगोदर पासूनच आईच्या उदरामध्ये जन्माला आल्यानंतर किती यातना आहे. तुम्हीच सांगता दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखरूपी संसारामध्ये जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात. ते म्हटले हो, काय कारण आहे, देवाच्या चरणाजवळ विशेष समाधान आहे आणि ते समाधान आम्ही प्राप्त केलं, परिणाम आमच्या जीवनातील क्षीणभाग निघून गेला. म्हटले ठीक आहे, देवाचे चरण तुम्ही पाहिले, आता आम्हालाही देवाचे चरण पाहून ते समाधान मिळवायचंय. कसं मिळवता येईल, त्याकरता सगळ्यात पहिला पर्याय, या जगतामध्ये सगळं स्वतःच्या सामर्थ्याने मिळवता येतं. एक गोष्ट अशी आहे जी स्वतःच्या सामर्थ्याने मिळवता येत नाही. संतांचे शब्द आहे काय, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा ती संत भेट आहे, ती आम्हाला विशेष स्वरूपाने त्या देवाचे चरण पाहण्यापर्यंत नेणारी आहे. कशी होईल ते सांगा. या जगतात एक वेळ देव नाही मिळाला तर चालेल, पण संत भेट मिळवावी, हेच सांगण्याचा माझा प्रपंच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग अनेक जण लोक म्हटलेत संत भेट तर एवढी अवघड आहे की बहु शब्द वापरलात, एवढी जर अवघड संतांची भेट आहे ती आम्हाला कधी व्हायची. ते म्हटले आम्ही मिळवली तशी तुम्ही मिळवा, आम्ही जे केलं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला संत भेट झाल्याशिवाय राहणार नाहीत. संतांचे शब्द ऐकतो ना आम्ही जे केलं ते करा, संत भेट होईल, जेणेकरून जीवनाचा उद्धार होईल. कारण संत एका जन्माचं नाही, आपल्या जन्मोजन्मीचं हित असं सांगतात. एक वाक्य बोलते, कधीतरी स्वतःला एकांतात न्यावं माणसाने, कामाचं शेड्यूल आहे, व्यस्त बिझी, सगळ्यांचंच बिझी शेड्यूल झालाय. कधीतरी एकांतात न्यावं आणि स्वतःला एक प्रश्न करावा, बाबा तू मरणार आहे, तुला जायचं आहे, आणि इथे जाण्या अगोदर आपली आपण करा सोडवण, स्वतःच्या जीवाची स्वतःला सोडवण करायची आहे. या जन्मात सांभाळणारे अनेक जण भेटतील, पण जन्मोजन्मी सांभाळणारा कोण असणार आहे, कोण राहील गड्या, हा विचार करावा. हाच विचार अंतःकरणात असावा. आणि याशिवाय विचार जर केला तर लक्षात येईल देवाशिवाय कोणी नाही आहे. म्हणून देवापर्यंत जायचंय तर अगोदर संत भेट जर करायची असेल तर काय करावं, संतांनी सगळ्यात पहिलं उत्तर दिलं. संत भेटीच्या सगळ्यात पहिली विशेषता सांगितली आहे, माणसाचं अंतःकरण निर्मळ असावं. मी नेहमी सांगते, परमार्थ थोडा असेल तर चालेल, पण अंतःकरण निर्मळ असावं. पण अंतःकरणात जर मलिनता असेल, कुठेतरी कुविचारी भावना असेल, सद्विचारी नसेल, तर केलेला परमार्थ फोल आहे. महत्वाची गोष्ट सांगतायत, पण लक्षात घ्या, परमार्थ तसा वाया जातच नाही. मी नेहमी सांगते, नेहमी बोलत असते. आज तुम्ही कीर्तना करता आलात, बरोबर, कीर्तना करता आज नाही, गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून येणार आहे, पुढे शेवटपर्यंत येणार आहेत आणि पुढे चालू राहणार आहे. जेवढा काही वेळ आजपर्यंत आपला त्या ठिकाणी जाणार आहे, जवळजवळ 8 तास आपण म्हणूयात, 8 तास कीर्तन तुम्ही ऐकणार आहे. पण या 8 तासाची नोंद असणार आहे. जेव्हा आपण सगळे बोलते आता महत्वाचं, मरू ना का नाही, विचारून घेतलेलं बरं आहे. काही लोकांना मरायचं नसतं मरायचं ना, आपण मारून पाप पण घ्यायचं नसतं. महत्वाचा भाग, गेल्यानंतर चित्रगुप्त नावाच्या बाबाकडे नोंद असणार आहे. यांनी 8 दिवस कीर्तन ऐकलीत, नाही काही झाले, 1 दिवस कळणं उपस्थिती होती, 1 तास अर्धा तास कळणं देवासाठी दिला, त्याची नोंद असणार आहे. कुणाकडे, चित्रगुप्ताकडे. आपण गेलो की आपल्याला, कधी गेलो का, परत सांगायला या मला, आहे की नाही. महत्वाचा भाग, पण असल्याशिवाय राहणार नाही, खोटं बोलत नाही. महत्वाचा भाग, कीर्तनात कधीच खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. महत्वाचे असं एवढाच आहे की ज्याही वेळेस आपली
नोंद दाखवली जाणार आहे पाप आणि पुण्याची, आणि आहे ते अनेक प्रमाणे, पण ते वेगळ्या अनुषंगाने येतात. विषयाला येत नाही म्हणून बोलत नाहीये, पण नोंद असणार आहे. मी नेहमी सांगते, तुम्ही कीर्तनात आल्यापासून एकदा जरी टाळी वाजवली असेल ना, त्याची नोंद तिथे असणार आहे. एकदा जरी तुम्ही विठ्ठल म्हटले असाल, त्याची नोंद असणार आहे. येताना एकदा जरी राम म्हटलेले असाल, यांची सुद्धा नोंद असणार आहे. विठ्ठल प्रत्येकाची नोंद असते. नोंद कोणाची वाया जात नाही असते. ठीक आहे, मान्य मला. आता शांत बसा. महत्वाचा भाग काय माहितीये? चालता चालता राम म्हणा, त्याची नोंद असते. बघितलं नाही तुम्ही कधी? नाही? विठ्ठल नाही ऐकणार तुमचं, ते जाऊ द्या. महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. ऐका जरा. त्यांना वाटलं आमची कुठेतरी नोंद असावी. दररोज तुम्ही येत नसाल म्हणून ते येत असाल. जाऊ द्या. काय महत्वाचा भाग? रात्री कीर्तनांमध्ये जसलंही गाव समजा थंडीने, तर निदान कुत्र्यांची तरी उपस्थिती असते गड्या. कुत्र तरी होतं, असं तर म्हणायला होतं की नाही? आले ते विठ्ठल महत्वाचा भाग, याची नोंद असणार आहे. माझा विषय ऐका, कान इकडे द्या. आता विनोदाचा भाग सोडा सगळा. महत्वाचा अल्प वेळ आहे आपल्याकडे. ज्या वेळेस त्या ठिकाणी आपण चालता चालता राम म्हणतो ना, तो राम सुद्धा कामाला येतो. मी नेहमी एक उदाहरण सांगते. रस्त्याने तुम्ही चाललात बरोबर, आणि जात असताना संपूर्ण आहे, पण गाडीचं पेट्रोल डिझेल संपलं. संपत नाही का? संपतं. सहजीच लक्षात नाही राहिलं म्हणून आपलं गाडीचं पेट्रोल डिझेल सहज अनुधाराने न कळत संपून जातं. जातं की नाही? तुमचं कधीच संपत नाही का? संपतं ना की नाही? संपल्यानंतर आपण म्हणतो हरे राम हरे कृष्णा. हे पेट्रोल डिझेल नेमकी संपलं कसं गड्या? काय कारण आहे? विचार करतच राहतो. कधीतरी बघा एखादा अनोळखी व्यक्ती येतो. इकडे पहा माझ्याकडे, नाहीतर जमलं तर चोपदारांकडे पहा, पण पहा तिकडे पाहू नका गड्या. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल संपतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी विचार करत राहतो. अनोळखी व्यक्ती एखादा येईल, आपल्याला रामराम शामशाम काहीतरी करतो. काय झालं विचारतो, सांगतो आपण पेट्रोल डिझेल संपलं. मग काय करायचं? पेट्रोल पंप पुढे, मग काय करावं लागणार आहे हा विचार करतो. आपण एक काम करू, आपल्या गाडीतलं देऊ, जेणेकरून अर्धा लिटर 1 लिटर तो काढून देतो. एवढं देत नाही पण निदान पावशेर पाव कवयना देतो. मला सांगा, ते पेट्रोल डिझेल आपण घेतो, आपली गाडी चालू होते, ठिकाणावर पोहोचतो. याला कारण काय? तो व्यक्ती आहे ज्याच्याशी तुमची कधीच ओळख नाही, त्याने तुमचं काम केलं. का काम केलं? कारण तुम्ही सुरुवातीला राम म्हटलं. तो हरी कृष्ण जे काही शब्द वापरलात, सुरुवातीला जो राम म्हटलात त्याने केलं ते तुमचं काम. शब्द व्यर्थ जात नाही. अपशब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये किती असेल? म्हणून चालू जीवनामध्ये जो वेळ आपण देतोय, भक्ती दिवसा करा नाहीतर रात्री. बरोबर? महत्वाचा भाग. अनेक ठिकाणी बघा तुम्ही, सप्ताह धर्मकार्य चालू असताना काही लोक नकळतपणे पडद्यामागून सेवा करतात. अनेक समाजामध्ये आहेत, त्यांचं वस्तुस्थिती पुढे काही नसते. असते नसते हा भाग वेगळा, पण सेवा करणं हा महत्वाचं आहे. ते रात्री येणार, पहाटे येणार, सगळी माणसं निघून गेली की चटाई उचलणार, तिथे झाडणार, लोकांची चप्पल बूट वगैरे बाजूला ठेवणार, मागे नियोजन आखणार, जेवायला पुरलं की नाही पत्रवाळ्या उचलणार, झाडझूड करणार, किंवा नित्याने रेग्युलर मंदिर झाडणारी माणसं असतात. बरोबर? ही माणसं फार महत्वाची. नाही चटाई टाकल्या तुम्ही इथं बसणार नाही. किती मोठी संकल्पना आहे. तर पुढे कीर्तन होणार आहे. ही मोठी मोठी कामं काही लोक करतात. काही लोक करतात देव म्हणून, काही लोक करतात लौकिकता म्हणून. पण लौकिकता म्हणून का होईना, देव म्हणून का होईना, काहीतरी म्हणून तुम्ही परमात्म्याची सेवा करतात ना, महत्वाची त्याची फलश्रुती मिळणार आहे. लोक म्हणून करा नाहीतर काही, फल मिळणार म्हणजे मिळणार. का? भक्ती दिवसा करा नाहीतर रात्री. तुम्ही रात्री करताना देव पाहतो की नाही गड्या आमच्याकडं? रात्रंदिवस तो पाहतोय. तो जागाच पाहतोय आपल्याकडे. आणि एक भाव मनात प्रत्येकाने ठेवावा की जगाचा मालक आमच्याकडे पावलं पावली पाहतोय. आपल्याकडनं अधर्म कधीच घडत नाही. बाकी काही नसलं तरी चालेल, तो पाहतोय गड्या. मी माझं काम किती प्रामाणिकपणे करतोय, जगाचा मालक सतत पाहत असतो. तुम्ही कीर्तन ऐकताय, किती प्रामाणिकपणे माहीत नाही. मी बोलते किती अंतःकरणापासून प्रामाणिकपणे माहीत नाही. ज्याचं त्याचं काम, प्रत्येकाचं काम पावलं पावली जगाचा मालक पाहत असतो आणि तो पाहतोय. साखर पाहिली तुम्ही? साखर कशी असते? पाहिली ना? साखर सगळ्यांच्या घरात असते. पाहिली का? कशी असते? बरं, खाल्ल्यावर कशी लागते मग कशी असते? मग असते पण कशी? गोडच. बरोबर? दिसायला कशी असते? असं. बरोबर.
आणि खायला कशी असते आता गोड असते. पण साखरेचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलंय की नाही मला माहीत नाही, किंबहुना मला त्याची कल्पना नाही, पण वैशिष्ट्य आहे बघा साखरेचं. मार्मिक लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेस साखर आपण दिवसा खातो त्यावेळेस प्रचंड गोड लागते, पण थोडी साखर घ्यायची आणि रात्रीची खाऊन बघा, थोडी किंचित का होईना कडसर लागेल. हसता का? घरी जाऊन खाऊन बघा, वैशिष्ट्य आहे साखरेचं. रात्रीची खाऊन बघा, त्या साखरेला माहीत असतं रात्र झाली गड्या आता आपण गोडवा सोडून कडवा धारण केला पाहिजे, बरोबर नाही. साखर दिवसा खा नाहीतर रात्री खा, गोडच लागते. सकाळी खा सायंकाळी खा, गोडच लागते. उभं राहून खा नाही तर बसून खा, पाहुण्याची खा नाही तर घरची खा, साखर गोडच लागते. साखर कधीही खा, गोडच आहे. भक्ती साधना उपासना परमात्म्याची सेवा कधीही करा, फलश्रुती निश्चित आहे. विठ्ठल. अजून एक साखरेचं वैशिष्ट्य आहे. साखर त्रिकोणी असेल, गोड असेल किंवा चौकोनी, बरेच कण असतात तिचे. साखरेचं अजून वैशिष्ट्य आहे, ती जर चौकोनी असेल एका बाजूने चाखा गोड लागते, दुसऱ्या बाजूने थोडी आंबट लागते, नाही का? पक्की हुशार मंडळी आहेत हिंगण वेड्याची. महत्वाचा भाग मला वाटलं कोणीतरी हा म्हणेल गड्या, पण नाही. साखर दोन्ही बाजूने चाखली तरी गोड आहे. परमार्थ लौकिकता म्हणून केला तरी गोडच आहे. करू नये का करावा हा भाग ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि एकांत म्हणून स्व उद्धारा करता जगाचा मालक माझ्याकडे पाहतोय, कोणाचं काय घेणं नाही मला, अशी अंतकरणात भावना ठेवून केली तरी परमार्थाची फलश्रुती आहे. परमार्थ गोडच आहे. विठ्ठल. म्हणून परमार्थ करत असताना एक सगळ्यात पहिली पायरी आहे निर्मळता. दुसरी गोष्ट काय माहिती आहे, अहंकार माणसाच्या जीवनात नसावा. आज बऱ्याच समाजामध्ये बऱ्याच व्यक्तींकडे पाहिलं तर नाहीये त्यांच्या जीवनात अहंकार. प्रचंड ज्ञानी अभ्यासू जिज्ञासू व्यक्ती महत्व समाजात पाहायला मिळतात, पण आज अहंकार त्यांच्याकडे पाहायला मिळत नाही. काही लोक अशी वेगळाई त्या ठिकाणी भागातली आहे, वेगळाई याच्यामधले येतात की काही लोकांना अहंकार नाहीच आहे, नसतोय, पण आम्हाला अहंकार नाही याचा अहंकार असतो. कळलं का माझं बोलणं की नाही? परत सांगू, मला अहंकार नाही, खरंच नाही आहे, पण मला अहंकार नाही याचा अहंकार आहे. कळलं आता? महत्वाचा भाग असा सुद्धा अहंकार नकोय. पहिली पायरी आज तुम्ही घरी जाताना घेऊन जायची, मंदिराची याची त्याची नाही, कशाची? परमार्थिक साधनेची पहिली पायरी आहे. नाही जास्त परमार्थ जमला, मी नेहमी सांगते निर्मळता असू द्या गड्या, निर्मळता असेल, थोडीफार सेवा असेल तो स्वीकारतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय, अहंकार नसावा. काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं. राग माणसाच्या जीवनात थोडाफार सुद्धा नसावा. राग हा परमार्थामध्ये भिंत आहे, देवापर्यंत जाऊ देत नाही. ह्या पायऱ्या आहे आणि पायऱ्यांना आज फार किंमत आहे. काय किंमत आहे विशेष सांगते, लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मग संतांची संगती असावी. आणि एकदा की त्यांच्या संगतीत गेलं की आपोआपच हाताची टाळी वाचल्या जाते आणि आपोआपच परमात्म्याचं चिंतन घडू लागतं. आणि एकदा की ते घडलं, अणोदाराने घडलेले दोष नकळत चालता चालता पायाखाली त्या ठिकाणी किडे मुंगे जे काही मरतात ते घडलेले दोष असेल त्याचं हरण होतं. या 5 गोष्टी कराव्यात. संतांचे शब्द आहेत ना, हरी राम कृष्ण राम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, नाम सर्व हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, हरि
सांगते. तुम्ही सगळ्यांनी एवढंही म्हणा म्हटलं, तुम्ही ते वाजवा त्याच्यात म्हणा आणि आम्ही याच्यात म्हणा. आम्ही सगळे बाकीचे अजिबात ना म्हणा. किती म्हणा 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 पण ना म्हणा हे म्हणायला आपल्याला सांगताय. म्हणावं माणसाने गड्या रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण शब्द आहे. आपल्याकडनं बोलण्यातून वागण्यातून दोष घडतात. या सगळ्या दोषाचं हरण व्हावं मी महत्वाचं सांगते. बाकी काही बोलण्यापेक्षा मला वाटतं हे जास्त हिताचं आहे, हे कल्याणाचं आहे, हे उद्धाराचं आहे. हे सांगावं असं वाटतं मला, कारण ते श्रीगुरूचं सांगणं आहे. जमलं सांगायचं तर चांगलं सांगावं, हिताचं सांगावं, नाहीतर सांगायचं राहून द्यावं आणि घरी निघावं. जाणार नाही पण घरी निघावं. श्रीगुरूंचं सांगणं आहे. आणि महत्वाचा विषयाला ओगाला विषय आला म्हणून सांगताय. आपल्या गावामध्ये या सप्ताहाचा प्रारंभ ज्यांच्या माध्यमातून झाला मला ऐकायला मिळालं किंवा थोडी कल्पना होती पण आम्ही विसरलो. ज्यांच्या माध्यमातून झाला असे श्री सच्चिदानंद केरोबा महाराज यांचे त्या ठिकाणी सुपुत्र म्हणजे त्या ठिकाणी श्री सच्चिदानंद आमचे गुरुवर्य अंतकरणाचा अधिष्ठान नामदेव महाराज शिंदे साळसानीकर यांचीच कृपा त्या ठिकाणी आहे. आपल्या सप्ताहाची नाही म्हणत मी, आहे की नाही मला माहीत नाही एवढी कल्पना पण आहे. पण माझ्यावरती सुद्धा त्यांची कृपा आहे की जेणेकरून आज श्रीगुरूंनी केलेल्या सुरुवातीमध्ये आज आपण सेवा करतोय. हे माझं सद्भाग्य आहे. विठ्ठल म्हणून जास्त काही वैताग तुम्ही वाटलंय तर तुम्ही काही करू शकत नाही, कारण पत्रिकेत वर नावे साळ साणे म्हणून जरा ते जोमानं वाचलं होतं मी. ज्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात पक्का आलं. महत्वाचे नाही म्हणजे थोडं अधिकाराची आज गादी आहे. आपलं व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. गादी नाही पण व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते प्रत्येकाला अधिकार आहे तसा सकळांशी येते प्रत्येकाला आहे. मग स्त्री असो पुरुष असो महिला असो किंवा कोणी असो. यारे यारे लहान थोर याची बनती नारीला हा करा विचार लगे चिंता कबना यारे यारे लहान थोर याची बनती नारीला लगे चिंता प्रत्येकाला अधिकार आहे. इथेच नाहीये तिथे इथे सगळीकडे आहेत. कारण संतांचे शब्द इथे भेद नाहीये. कारण का संतांचे शब्द आहे. मी माझे सांगत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ अभंगळ आहे. कुठल्याही गोष्टीचा भेद अंतकरणात नसावा. काय भेद नसावा. आमचे श्रीगुरू एक वाक्य नेहमी बोलायचंय. जोपर्यंत माणसाच्या दृष्टीचं त्या ठिकाणी विशेष स्थिरत्व होत नाही तो परमार्थात प्रावीण्य प्राप्त करत नाही. पुढे आलाच नाही मग रात्रंदिवस त्याचा परमार्थ असेल. आमचे श्रीगुरू सांगतात महत्वाचा भाग तो परमार्थामध्ये प्रावीण्यता प्राप्तच करू शकत नाही. का त्याला अजून इतरत्र ठिकाणी देव दिसतच नाहीये. का दृष्टी समान झाली नाहीये. अजूनही बाबा बाबाच दिसत असेल. तो जर दादा दिसत नसेल दृष्टी चुकीची आहे. परमार्थ असेल तरी फोल आहे, काही कामाचा नाहीये. अजूनही बाई बाईच दिसत असेल ती ताई दिसत नसेल नजर चुकीची आहे, परमार्थ फोल आहे. हे आमचे श्रीगुरूंचे शब्द माझे नाहीये. एवढे परकट शब्द त्यांचे आहेत. महत्वाचा भाग समानता असावी. कुठल्याच गोष्टीत भेद नसावा. भेद रहित जर आपली परमार्थ साधना असेल ती थोडी असेल ना तरी जगाच्या मालकाला मान्य आहे. भेद असावा. कुठे भेद करण्याचा अधिकार त्याला आहे ज्याने नाथ संप्रदायांसारखा कुठून जन्म घेतलाय. कुठून कानातून उकेड्यातून. महत्वाचा भाग आहे. त्याने म्हणावं ज्याने आईच्या उदरातून जन्म घेतलाय त्याला म्हणण्याचा अधिकार नाही अगदी जगाचा मालक असेल तरी. विठ्ठल मंगळ पंडित शहाणा योगी महानुभव मूढ जन नर नारी लोका रे. मूढ जन नर नारी लोका. मूढ असेल नर असेल नारी असेल काही असू द्या प्रत्येकाला या अवस्थेचा अधिकार आहे. विठ्ठल म्हणून पहिली पायरी निर्मळता भेद नसावा. दुसरी पायरी काय सांगितली होती. दुसरी पहिली सगळ्यात महत्वाची सांगितली होती अहंकार नसावा. तिसरे काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं. चौथी गोष्ट म्हणजे संतांची संगती करावी. आणि पाचवी गोष्ट म्हणजे नामस्मरण. एवढं जर आपण सगळं आपल्या जीवनामध्ये करू लागलो परमात्म्याच्या आवडीने त्या परमात्म्याचं नामस्मरण करू लागलो दोष जाणार आहे आणि देवापर्यंत जाण्याची स्थिती प्राप्त होणार आहे. देवाचे चरण पाहता येईल आणि एकदा की देवाचे चरण पाहिले भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. म्हणून या पायरीने परमार्थ असावा. का
मी नेहमी एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगत असते. असं जसं मी तुम्हाला सांगितलं ना, थोडा प्रयत्न केला, तसंच एका महात्म्याने एका साधकाला सांगितलं, ऐका जरा मन लावून ऐका. महिला मंडळ, एका महात्म्यांनी एका सामान्य साधकाला सांगितलं, त्याने ते ऐकलं. त्याला गरज होती 6 महिन्यात काही झालं तरी देव मला भेटला पाहिजे. मनात असा विचार केला आणि एका महात्म्यांकडे गेले. ते महात्म्याने सांगितलं, पहिली पायरी काय आहे? पहिली पायरी निर्मळता, दुसरी गोष्ट अहंकार नसावा, तिसरी गोष्ट काय आहे? काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं, चौथी गोष्ट काय आहे? संतांची संगती, पाचवी गोष्ट नामस्मरण. एवढं जरी असेल तर काय, त्याला जगाचा मालक प्राप्त होऊ शकतो. त्या ऐकणाराने ऐकलं, तो घरी आला. ऐकताना तुम्ही, तो घरी आला आणि घरी आल्यावर घरामध्ये देवासमोर बसला आणि मनाला सांगू लागला, पहिली पायरी काय आहे? आता बोला, निर्मळता. मी तर निर्मळ आहे, मी निर्मळ, फक्त ऐका. मी निर्मळ आहे, महत्वाचा भाग. दुसरी गोष्ट काय? वा, अहंकार माझ्या जीवनात अहंकार नाही, कधीच नाही. मी बिना अहंकारी माणूस आहे, माझ्या जीवनात अहंकार कधीच आला नाही. मी फार निर्मळ आहे, मी काम क्रोधादी विकारांना स्पर्श सुद्धा करत नाही. मी तर केव्हाची संतांची संगती केली आहे. मी जेवढं नामस्मरण करतो तेवढं गावात एकही माणूस करीत नाही. मी सगळं करतो. हा मी जो ओरडून सांगते मी तुम्हाला, हा मी लक्षात येतोय की जरा हळू सांगू आपलं? हा मी लक्षात आला का? हा, तुमच्या लक्षात येईलच ना. तुम्ही साखरेवरूनच पाहिले किती गोड आहेत. महत्वाचा भाग आहे हा. मी लक्षात घ्या, महत्वाचं. त्याने 6 महिने असं करत राहिला. मी सगळं केलंय. मी म्हणता 6 महिने गेले, त्याला आठवलं 6 महिने काय, वर्ष गेलं गड्या. किती गेल्यात? वर्ष गेलं. पण देव काय मिळाला नाही. सांगणारे येडे होते तेव्हाचे. सांगणारे येडेच, ज्यांनी माझे 6 महिने व्यर्थ घालवले. रागानं, तावानं तो साधक निघाला. ज्यांनी सांगितलं होतं काल रात्री कीर्तनात नाही, ज्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी साधनेच्या संदर्भाने, त्यांच्याकडे. महत्वाचा भाग. कोण सांगणारे होते? त्यांच्याकडे गेलेत. महात्मा पूजनाला त्या ठिकाणी बसले. पूजा झाली, बाहेर आले. काय काम? म्हटले 6 महिने झाले ना. बरं, मग काय? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं देव भेटणार आहे. कुठे भेटलात? फार ओरडून तुम्ही सांगितलं होतं देव भेटेल, 5 पायऱ्यांनी जावं परमार्थापर्यंत, साध्या भोळ्या पायऱ्यात समोजाव्यात आणि जावं, देव भेटेल, असा अंतकरणात तुम्ही विचार केला होता. तरी सुद्धा मला देव मिळाला नाही. महात्मा म्हटले, हे सगळं केलं? म्हटले हो. एक काम कर, खाली बस, जरा निवांत बस. म्हटलं काय बसायचं? 6 महिने, वर्षभर माझं त्या ठिकाणी फोल गेलं, वाया गेलं. आणि काय वर्ष घालू वाया बसून? काय बसू तुमच्या पुढे? काही झालं तरी मला एक सांगा, तुम्ही चुकीचं का सांगितलं? महात्मा म्हटले, मी चुकीचं सांगितलं नाही. चुकीचं काय झालं मी तुला सांगतो, जरा बस. त्याला बसवलं, घरात आवाज दिला, एक काम करा रे, जरा थोडंसं कणिक मळून आणा. कणिक मळून सांगितलं, थोडं पीठ मळून आणलं, समोर ठेवलं. परत सांगितलं, आवाज दिला, थोडंसं त्या ठिकाणी दूध घेऊन या. दूध कळतं का तुम्हाला? पाहुणे आल्यावर देतात किंवा कीर्तन झाल्यावर देतात. बाकीच्या भजनी मंडळाला ते बाकीच्या म्हटलं देतात की नाही. ते दूध सांगितलं. दूध आणलं, कणिक आणलं आणि कणिक त्या ठिकाणी त्यांना मळायला सांगितलं. कुणाला? जे तापून आले होते त्यांना. आता तापून आलेले गिराईक, तुम्हाला वाटतं का ते मळेल? पण मळलेलंच होतं. त्यांना सांगितलं, याची जरा पुडी लाटा. ती पुडी लाटून त्या ठिकाणी काय करतात? महत्वाची, ती पुडी लाटल्यानंतर तळतात. बरोबर? पुडी लाटा ही तळायची. तुम्हाला ऐका जरा, ज्यावेळेस तळायला सांगितली त्यावेळेस तळताना यांनी विचार केला, का सांगताय तुम्ही हे सगळं? यांच्या लक्षात आलं, तळायला सांगताय, मला काम सांगताय. म्हटले हरकत नाही. तो उठला, घरामध्ये जायला लागलात. जरा आता तळायचं म्हटल्यावर काय लागतं? पाणी वगैरे घ्यावं लागतं, करडईमध्ये टाकावं लागतं. बरोबर? पाणी तापलं की त्याच्यामध्ये तेल लागतं की नाही? बोला की जरा. दिवाळीचे पदार्थ तळले की नाही तुम्ही? नाही तळले? संपले का? तळलेत ना. काय लागतं? तेल. यांच्या पक्क लक्षात आलं, हे सांगणारे पक्के येडे. ज्या अर्थी दुधात सांगताय, तेलात सांगताय, कारण यांनी शब्द अगोदर नंतर वापरला. नाही तेलात, तुम्हाला सांगत दुधात तळा. यांनी परत विचार केला, हे डबल सांगणारे येडे. तेल काय म्हटले? नाही. विचार केला, म्हटले काही करा पण दुधात एवढी पुडी लाटण तळून द्या. मनात विचार आला, दुधात कधी पुडी तळते का? तेलात तळते की दुधात? तेलात तळते. मनात असा विचार आला, आता काय करावं? हे सांगणारे खरंच वेडे आहेत. कारण दुधात कधी पुडी तळत ती विरघळून जाईल, लाटल्यानंतर टाकल्यानंतर ती विरघळून जाईल. सगळ्यांना माहिती आहे, कल्पना आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांच्या लक्षात आलं, यांनी व्यर्थ वेळ घालवला, रागवले. ते हरकत नाही, तुम्ही ट्राय तर करून बघा. ते म्हटले असं जमणार नाही, अशक्य आहे आणि खरंच जमणार नाही. काय करावं? ते म्हटले चिंता करू नका, तुम्ही प्रयत्न करा. आज
आज मी हे तुम्हाला का सांगते, कारण परमार्थामध्ये पायऱ्या असेल तर आजचे 2 तास नाही, इथून पुढे जोही परमार्थ असेल तो आपला सार्थकी जाईल, व्यर्थ वेळ जाणार नाही, म्हणून सांगण्याचा हा प्रपंच आहे. महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस हे सगळं सांगितलं त्यावेळेस त्याने विचार केला, माझ्याकडनं दुधात पुडी तळणं अशक्य आहे. अशक्य की नाही? बोला की जरा. अशक्य आहे ना, दुधात तळणं अशक्य आहे. ते म्हटले हरकत नाही, जरा पायऱ्या आठवा. दुधाचं जरा दही बनवा, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं काय बनवतात पुढे? तूप समजा गरम होत ठेवलं तर त्याच्यात मला वाटतं निदान आपले दिवाळीचे शंकरपाळे तरी तळतात, पुड्या तरी काही त्याच्यात तळू. मला खरं सांगा, कोण कोण नाही म्हणलं होतं? बोला ना, मला सांगा, दुधात त्यांची पुडी तळली का नाही? तळली. मी का सांगते माहिती आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुधात सुद्धा पुडी तळते. विठ्ठल दुधात सुद्धा पुडी तळल्या गेली. काय कारण याला? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. सगळ्यात महत्वाचा विषय, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. काय कारण आहे? त्यांचे शब्द आहे, आम्ही घडलो, त्याला कारण होतं विश्वास ठेवला आणि आमची संगती घडली. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. घडू शकतं. लक्षात आलं का तुमच्या? दुधात सुद्धा पुडी तळू शकते, एवढं सामर्थ्य आहे. आम्ही घडलो संतांच्या संगतीत, तुम्ही बी घडा. अनेक ठिकाणी आपण
आपण हे ऐकतो याच्यामध्ये मार्मिकता आहे. तुम्ही ऐकलेलं आहे, श्रुत केलंय, मला माहिती आहे. पण शब्द काय? आम्ही बी घडलो, तुम्ही बी. फक्त हा बी पुढं लोटायचा नाही. आम्ही बिघडलो आणि तुम्ही बी, आम्हाला काही काम नाही, तुम्हाला बी असं म्हणायचं. मोठ्याने म्हणा, असं म्हणायचं नाही. आम्ही पण घडलो, तुम्ही पण घडा. कारण का? या घडण्यामागे संतांचं सानिध्य आहे. एकदा की संतांच्या सानिध्यात दिलं तर कशाचंही काहीही होऊ शकतं. एक वेळ देवाच्या सानिध्यात माहीत नाही, पण संतांच्या सानिध्यात एवढं सामर्थ्य आहे. काय होऊ शकतं? एकदा जगद्गुरु तुकोबाराय रस्त्याने चाललेत आणि रस्त्याने चालता चालता, फार गोड उदाहरणे ऐका जरा म्हणलं. रस्त्याने चालता चालता काय झालं माहिती आहे? संतांची संगती सांगते. विशेष सामान्य नाही आहेत, फार अधिकार आहेत. ज्यावेळेस तुकोबाराय चाललेत, चालता चालता रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळेच्या प्रसंगामध्ये तुकोबारायांचं कीर्तन झालेलं होतं. तुकोबारायांनी कीर्तन केलं गड्या, पूर्ण मनापासून कीर्तन झालं. तुकोबाराय रस्त्याने निघाले, पुन्हा चिंतन करू लागलेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला. गायन त्या ठिकाणी आहे. असं वाटलं हेच विठ्ठलाचं परमात्म्याचं चिंतन करता करता ही रात्र घालवावी. बस यापेक्षा दुसरा आनंद त्या ठिकाणी काही नाहीये. आणि त्याला जोडी आपला साऊंड आहे. वाजवा जरा त्यांच्याकरता डबल टाळ्या. कारण ते फक्त म्हणत नाही हो, फक्त ऑपरेटिंग नाही करत, टाळी पण वाजवता येते. ते काम तुमचं असताना तेच करताय, त्याचं डबल भरा. विठ्ठल चालू द्या, तसं काही हरकत नाही. तुम्ही उगाच म्हणाले नको, नियोजन वाढवता ते पुढच्या वेळेस पासून महत्वाचं आहे. पण आजची सेवा मिळाली ते माझं सौभाग्य आहे. कारण फार दिवसाची वेटिंग लिस्ट मध्ये आलेलं नाव आहे. महत्वाचा भाग आहे. काय चालू होतं आपलं? भजन नाही का? कीर्तन चालू होतं हे मलाही पक्क माहिती आहे. भजन नाही का? भजन चालू होतं आपलं, बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग
वा, काय मंडळी आहात तुम्ही. महत्वाचा भाग तुकोबराय कीर्तन करत झालं आणि निघालेत. रस्त्याने जात असताना परमात्म्याचं चिंतन करता करता भेटू नये ते भेटले. रात्रीचे जास्त कोण फिरतात, त्यांचं कामं पाहात चोर. बरोबर, तुम्ही घरी निघालेत, रस्त्याने जर भेटलेत, तुम्ही कोण? चोर. तेही घरी निघाले, समजा गाडीने पक्वास घेऊन, पक्वासामुळे शक्यतो चोर म्हणणार नाही, पण मागे काय बांधलंय याच्यामुळे दाट शक्यता आहे. बरोबर की नाही. रात्रीचं कोण फिरतात जास्त बाबा, परत सांगा आता. आपले माणसं म्हणायचं. पण महत्वाचा भाग तुकोबरांच्या बाबतीत, तुकोबरांना जरा चोर भेटले आणि त्या चोरांनी काय विचार केला माहिती. येतात कोण? वैराग्य संपन्न असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय येत आहे. पाहिलं, आणि यांच्या मनात कुठलाच निकल्प येत, म्हणजे काहीच कल्प येत नाही, कुठलीच त्या ठिकाणी काही संकल्पना येत नाही, शंका येत नाही. एक काम करू, तुकोबराय आपल्या बरोबर घेऊ, वजन वाढेल. काय करू, आणि जिथं त्या ठिकाणी आपल्याला जायचे आपल्या कामाकरता, म्हणजे कुणाच्या? चोरांच्या. लक्षात घ्या, थोडक्यात सांगणार आहे मी महत्वाचा भाग. ज्यावेळेस त्या चोरांनी तुकोबरांकडे गेले आणि तुकोबरांनी सांगितलं असं असं कामे चालतात का. ते म्हटले तुमचं काम करण्यासाठी आम्ही रामाला घेऊन अवतरणीनं झालोय. काय काम आहेत? म्हणजे तुकोबराय आमच्या सोबत चला. कुठे? अहो तुम्ही चला तर. तुकोबरांना बरोबरीने घेतलं. कोणी? वा, चोरांनी तुकोबरांना त्या ठिकाणी घेतलं. ज्या ठिकाणी त्यांना चोरी करायला जायचं होतं, असं नुकतंच नवीनच लग्न झालेलं होतं, ते घर सोडलं आणि घराला थोडंसं जरा सगळ्यांनी मिळून छिद्र पाडलं. छिद्र पाडल्याबरोबर त्या ठिकाणी सोबत कोणाला आणलेलं आहे? तुकोबरांना. सांगितलं तुकोबराय एक काम करा, या छिद्रातून आतमध्ये प्रवेश करा. म्हटले का? म्हणजे तुम्ही करा तर सही. म्हटले ठीक आहे, तुमची इच्छा. कल्पनाही ना कुठला मनात. छिद्रामध्ये प्रवेश केला. कोणी? तुकोबरांनी. ज्या वेळेस प्रवेश केला, प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी छिद्रामधून प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न केला, काय काम आहे? म्हटले काम एकच आहे. चोर बाहेर उभे आहेत सगळे. म्हटले काहीच काम नाही आहे, तुम्ही प्रवेश या करता केलाय अर्ध्या रात्रीमध्ये. आता वाजले जवळजवळ महत्वाचा 1 वाजला होता. छिद्र पाडणं घराला सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही आहे. हे सुद्धा सगळं करणं सोपं नाही, पण चाललंय ते उरकवायचं काम. महत्वाचा भाग, छिद्र पाडणं सोपी गोष्ट नाहीये. छिद्र पाडायला एकानं 2 तास गेला असेल की नाही. 11 नंतर 2 तास समजू. वाजले किती? पक्का पाठ करून ठेवा. 1 वाजलेला होता. 1 वाजता तुकोबरांना आतमध्ये पाठवलं. तुकोबराय म्हटले काय काम आहे? काहीच नाही. घरामध्ये गेलेत ना, एक काम करा, घरामधून जरा हलक्या हलक्या वस्तू बाहेर टाका. ज्यावेळेस शब्द बाहेर आले, तुकोबरांनी ऐकलेत. काय केलं? ज्या हलक्या वस्तू तनाटन बाहेर टाकल्यात. आवाज ऐकला ताटल्या तांब्यांचा. सर्व जागे होतील म्हणून सगळी चोरं आतमध्ये गेलेत. प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरी करू लागले. वेळ झाला होता. पुढे चोरी करता करता 4 वाजले आणि 4 वाजल्याबरोबर म्हणायला सुरुवात केली, उठा जागे व्हा आता, बस स्मरण करा. कुठे? जिथे चोरी करायला गेल्यात तिथे जागे व्हा. शब्द ज्यावेळेस ऐकलेत, घरमालक जागा झाला. जागा झाल्याबरोबर कोण उठा म्हणतंय गड्या? यांना कळालं हे जाग करण्यासाठी आले, तिथे झोपवण्यासाठी नाही. त्यातला एक जण म्हटला, का रे तुला मी कानात एक सांगितलं होतं, ह्या बाबाला घेऊ नको का? कारण ह्या बाबांना आजवर कुणाचं बरं केले नाही असं आपण ऐकलेलं आहे. ते म्हटले हरकत नाही, एक काम करू, आणलंय तर आता जे होईल ते होईल, पण काय करू आपण? त्या ठिकाणी त्यांनी हाक मारली आहे, कोण आहे रे? ते बघायला येणार आहे. दिवा लावला. समोर तुकोबरांचे पाहिले. तुकोबराय घर मालकाने पाहिले. घर मालक वैष्णव होता, भक्त होता. तुकोबरांना ज्या वेळेस त्या बंगल्यात पाहिलं, त्या घरात त्या वैष्णव त्या ठिकाणी शब्द वापरले, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारळी, बहु अवघड जी संत भेटे तेच झाली मला संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनानं देव मिळतो. आज संत न सांगता माझ्या घरी आले, किती भाग्य. तुकोबराय कस काय आले? कारवारी होती, काल एकादशी होती, आज द्वादशी आहे, त्या ठिकाणी आलोत. म्हटले ठीक आहे, पण द्वादशीचं तुम्ही येणं केलं? म्हटले दिंडी घेऊन आलो. बाकीचे वारकरी लपलेत, जरा नवीन आहे. म्हटले नवीन आहे, ठीक आहे. का लपलेत? ते नवीन असल्यामुळे थोडे लपलेत, लाजाळू आहे जरा, नवीनच त्यांचं सुरू झालेलं आहे. पण प्रोत्साहन करणारा मी आहे. प्रोत्साहन ज्येष्ठांनी केलं पाहिजे कनिष्ठांना, हा सगळ्यात मोठा भाव आहे. सगळ्यात मोठा भाव आहे हा. मी प्रोत्साहन करत त्या ठिकाणी थोडंफार इथपर्यंत घेऊन आलो. सावरलं. संत आहेत ते म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू देवच ते ऐकांना काय कळत नाही गड्या. घर मालक म्हटलं ठीक आहे, सद्भाग्याने तुम्ही आलात, कारण जी अवघड आहे, अनंत जन्म झाले तेव्हा कुठे शाश्वत संत मिळतात, ते तुम्ही मला मिळाले, भाग्य. एक काम करा, पंचपक्वानाचं जेवण बनवतो, काकडा घ्या. काकडा झाल्यानंतर काय करा, थोडं भजन घ्या, भजन घ्या, भोजन घ्या. आल्या वाट्याने पुन्हा परत जा. पत्नीला सांगितलं भोजन बनव, तिने भोजन बनवलं. भोजन बनवून झाल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी भोजनाला प्रारंभ करण्या अगोदर काकडा घ्यावा लागणार आहे, काहीतरी भजन म्हणावं लागणार आहे. तुकोबरांनी सुरुवात केली, पण आठवलं आपल्यासोबत वारकरी आले, त्यांनाही बोलूयात जरा. सगळ्या वारकऱ्यांना आवाज दिला, वारकऱ्यांनो
देवाला छान गंध लावा आणि जेवायला चला. तुकोबरांनी त्या ठिकाणी आवाज मारल्याबरोबर त्या ठिकाणी यांच्या लक्षात आलं आता नाही जेवायला गेलं तर काय होणार आहे, मार बसणार आहे. त्याच्यापेक्षा वैष्णव बनलेलं बरं. आलेत सर्वजणांनी. पहाटेच्या 12 वाजता आंघोळ करणार आहे बिचारे. किती वाजता करताय? 4 साडेचार. म्हणजे तेव्हा 4 वाजले होते ना, आता 4:30 म्हणू. एवढा वेळ मध्ये गेला. 4:30 वाजलेत. ते म्हणले पटकन सांगा पुढे काय झालं, वेळ कमी आहे. 4:30 वाजलेत. लक्षात आलं यांनी सगळ्यांनी स्नान वगैरे केलं कसं तरी. कधी गंध न लावणारे आडवा तिरपा उभा कसा तरी कव्हाणं पण लावला. का? मार खाण्याची वेळ येऊ नये त्याच्याकरता गंध कसा तरी त्या ठिकाणी लावला. तुकोबराय भजन म्हणत होते, भजनात जाऊन बसले. कसं कव्हेना अबोल शब्द जे कधी मुखातून निघाले नाही, कधी कानपाटही नाही. निदान कानपाट असला तरी फार सद्भाग्याची गोष्ट असते. हे संतांचे शब्द आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. पण कानपाट न असणारे शब्द कसे कळणं मागे पुढे म्हणलेत. कसं तरी भजन पूर्णत्वास गेलं. भोजनाला प्रारंभ झाला. घर मालकाने सगळ्यांच्या ताटाला दक्षिणा लावली. यांना आनंद झाला. ती दक्षिणा नाही भेटली पण ती लक्षात आली का तुमच्या? हां, ती दक्षिणा नाही भेटली पण ही भेटली. यांच्या ताटाच्या पैशाकडे लक्ष होतं. वैष्णव आनंदित होता. दक्षिणा जरा जास्त होती. दक्षिणा जास्त असली की माणसं आनंदित असतात. महत्वाचा भाग म्हणजे जेवणाला बसल्यावर पदार्थ पाहिले आनंद होत नाही का? दक्षिणा लावले आनंद होत नाही का असं म्हणायचं मला. दक्षिणा पाहिली आनंद झाला. जेवण तुकोबरांचा श्लोकही नाही, निदान हातही जोडले नाही. यांनी सुरू केला. पण यांनी पाहिलं तुकोबराय सुरुवात करत नाहीये अजून. आपण यांच्या समोर आहे. तुकोबरांनी सांगितलं आता जेवणाला प्रारंभ करू. छान भजन म्हटलेत आणि जेवणाला सुरुवात झाली. जयघोष केला. जेवण निमूटपणे पूर्णत्वास गेलं. थाट पुढे लोटलं, पुढे दक्षिणा खिशात घातली. तुकोबरांच्या दक्षिणेकडे लक्ष नाही, उचलली नाही. तुकोबराय उठून उभे राहिले. दक्षिणा आहे की नाही पाहिलं सुद्धा नाहीये. कारण का? सोने नाणी आम्हा मृत्यूके समान. काही लक्ष नाहीये. कारण अंतकरणामध्ये समाधान आहे. का? माऊली बोलतात ना, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जो. आम्हाला सुख आणि दुःखाचे वाटच दिसते नाही. दोन्हीमध्ये आमचा समभाव आहे. आम्हाला काही घेणं नाही. ज्यावेळेस हा प्रश्न समोर आला, दक्षिणा तशीच ठेवलेली आहे. तुकोबराय उठलेत आणि घर मालकाला नमन करतात, प्रणाम करतात. त्यांच्या चरणवृंदावर नतमस्तक होतात. कुणाच्या? वैष्णवाच्या. वैष्णवाने थांबवलं. तुम्ही नमन करू नका. तुम्ही मोठे व्यक्ती महत्व आहात. मला तुमच्या पाया पडू द्या. वैष्णव तुकोबरांच्या पाया पडला. हे बाकीच्या आपल्या ज्येष्ठ साधक वारकऱ्यांनी पाहिलं. गड्या निष्ठावंत साधक आपले त्यांनी पाहिलं, हे बाबा यांच्या पाया पडताय, याचा अर्थ तुकोबराय आपले कोणे दिंडी चालक आहे. आपण आता यांच्या पाया पडलं पाहिजे. ते पाहताय म्हणून पाया, कळलं का माझं बोलणं? ते पाहताय म्हणून पाया पडलं पाहिजे. एक एक येत होतं तुकोबरांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवत होतं. ज्याच्या ज्याच्या चरणावरती इथे दक्षिणा अजून ताटालाच आहे. आपली दक्षिणा खिशात पण गेली आहे. खिशातली दक्षिणा काढली, तुकोबरांच्या चरणावरती ठेवली. का? चरण सोडा. सामर्थ्य कशात आहे? संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. सहज पायाची माती लागली तरी वासना जाते. किती भाग्यवान आहे ते चोर. भाग्यवान म्हणावे आपल्यापेक्षा, ज्यांना तुकोबरांच्या चरणावरती मस्तक ठेवण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. काय वासना राहिली असेल? पैशांची सुद्धा वासना अंतकरणात राहिली नाही. ते पैसे ठेवून दिलेत आणि साष्टांग दंडवत प्रणिपात केला. तुकोबराय वासना संसारातल्या ज्या दिवशी संपतात, काही अपेक्षा शिल्लक राहत नाही, आयुष्य शिल्लक राहतं, समजावं त्याच दिवशी मोक्ष प्राप्त आहे. मोक्षाची व्याख्या जर सांगायला गेलं, आमचे श्रीगुरु सांगतात मोक्ष माणसाला मेल्यावर नाही, जिवंतपणे प्राप्त करण्याचं साधन आहे. कारण ते एके ठिकाणी बोलतात ना, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. होय सांगू ऐसी, आम्ही सांगतो ते काम मोक्ष आमचं करतं. का? कारण आम्ही त्याला आधीच मिळवलंय. का? आमच्या अंतकरणात वासना संपल्या, आयुष्य शिल्लक फक्त भजन आहे. नाहीतर एखादा भजन करणारा असेल पण वासना घेऊन जर मरत असेल, त्याला मोक्ष मिळत. आपण म्हणतो भजन करता करता गेला, असं नाहीये. अंतकरणात वासना आहे, पण वासना संपलेला असेल, आयुष्य शिल्लक आहे, काही अपेक्षा नाही. आता समजावं तो दिवस मोक्षाचा आहे. मोक्ष प्राप्त झालेले सगळे वारकरी आजही तुकोबरांच्या कीर्तनातील प्रमुख 14 टाळकरी म्हणून जे ओळखले जातात, ते आपले हे चोर आहे. कोणते? ज्यांनी चोरीची व्याख्या अंतकरणात बाळगून लोभ बाळगला होता, मोह बाळगला होता, ते चोर अनोधाराने संगतीत गेले. वाईट भावनेने तुकोबरांना घेऊन गेलेत, तरी सुद्धा साधे चरण लागलेत, तरी सुद्धा असा उद्धार झाला. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव असणार आहे. आजही आहे 14 टाळकरी म्हणून. आजही अवघं जगत, महाराष्ट्र त्या ठिकाणी ओळखतो. एवढं सामर्थ्य संतांच्या सानिध्यात आहे. आणि त्यांचे सानिध्य स्वीकारलं, त्यांच्या संगतीत गेले की तुम्ही घडणार आहे. जसं चंदनाच्या संगतीत बोरी घडल्या, जसं तुकोबरांच्या संगतीमध्ये अनेक साधू संत घडलेत, अनेक जण घडलेत. जसं की लोहाच्या संगतीत परीस गेल्यानंतर
परिसही घडतो कशाच्या संगतीत गेल्यावर. म्हणजे तुम्ही ऐकताय का? पहिल्यापासून सुरुवात करू आता मी सांगायला, नाही ना? महत्वाचा भाग, त्या ठिकाणी लोह असेल आणि परीस त्याला टच झालं, स्पर्श झाला तरी लोखंड सुद्धा सोन्यासारखं होतं. आज जर सोन्यासारखं जीवन सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं असेल ते म्हणतात संगत महत्वाची. म्हणजे चौथी पायरी आहे संगत, निर्मळता, अंतकरणामध्ये निर्मळता असावी. या सगळ्या गोष्टी जीवनात त्या ठिकाणी आल्या की संत महात्मे म्हणतात आपोआपच मुखाने परमात्म्याचं चिंतन होणार आहे. तुकोबराय वर्णन करतात अभंगाचं अगदी प्रेम रस बैसाली मिठी, 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 आवड लाठी मुखाची, आवड लाठी मुखाची, आग गेला सीन गेला, आग गेला सीन गेला, आग गेला सीन गेला, आग गेला सीन गेला, आवड लाठी मुखा, आवड लाठी मुखा, आग गेला सीन गेला, आग गेला गेला, आग गेला सीन गेला, आग गेला गेला सीन गेला, सीन गेला, गेला भाग गेला, शीन गेला, अवघा झाला, आनंद प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. ते म्हटले एवढ्या सगळ्या पायऱ्या आम्ही ओलांडल्या, देवाचं चरण पाहिले, त्या चरणावर अंतकरणापासून आनंदाने मिठी या मनाने मारली, परिणाम आवडीने या मुखाने आम्ही परमात्म्याचं चिंतन करू लागलो. म्हटले कसे? एकदा तेच चिंतन आपण करूया. विठोबा जय जय विठोबा रखुमार, 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 जय जय विठोबा जय विठोबा रखुमाजी, जय जय हरि जय जय विठोबा रखुमार, हरि जय जय जय, हरि जय हरि जय याचा प्रयत्न केला. वेळ झालाय 11:15 पर्यंत गेलं की वेळ त्या ठिकाणी जास्त होऊन जातो आणि गृहस्थ मंडळी असते, ज्येष्ठ मंडळी असते, बसता येत नाही, गुडघे पोट कंबर दुखू लागतं आणि कसं असतं मग ते खालून बोलतात मनाची मनात काही पण, मग एवढं करून उपयोग होत नाही. हा बोलतात, मी आठवलंय लोक काय बोलतात, मीच दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर मला वाईट वाटतं. आपण किती वेळ बसवतो लोकांना. त्या दिवसापासून जसं मी कीर्तन दुसऱ्याचं ऐकलं 11:15 पर्यंत, तसं मी त्या दिवसापासून काय केलं माहिती आहे, 11लाच कीर्तन संपवायचं, पण मला ते कधी जमलं नाही म्हणून थोडा वेळ माझ्याकडनं पुढे गेला. दिलगिरी व्यक्त करते. विशेषतः अत्यंत गोड आपला उत्सव चालू आहे, पण 11च्या पुढे टायमिंग जाऊ देऊ नका, कारण मला एक असं वाटतं की 7 ते 9 कीर्तनाची वेळ भारी आहे. जवळजवळ सगळीकडे आता ती चालू आहे. नम्र भावनेने सांगितलं करायची तर करा, मी तुम्हाला ऑर्डर सोडत नाही. फक्त एक सद्भावना आहे, चांगली गोड गोष्ट आहे. आणि वेळ अशी केली की जी लहान मुलं आहे, जी पुढची पिढी आहे तीही येतात, काही कळना नका कळना पण विठ्ठल भजन कानावर जातं त्यांचं. तर खरी ती तर आपली संतती नाही, संपत्ती आहे आणि त्यांना जमण्याकरता हा विषय जरा चांगला असेल. फक्त मी सांगितलं आमच्या श्रीगुरूच्या आधारानं, बाकी काही सांगण्याचा माझा प्रपंच नाहीये. गोड हा उत्सव आहे, मंगलमय वातावरण आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ आहे. मी भाग्य समजेल, अत्यंत ज्ञानाने अधिकारी मंडळी आहे, तयार असणारी मंडळी आहे. महाराष्ट्रातील ही सगळी ख्यातनाम मंडळी आहे, तुमच्या सत्ता करता लाभलेली आहे. सहजासहजी ही न मिळणारी माणसं आहे. खरंय की नाही माझं बोलणं?
माना डोलवा जरा, ते पाहत आहे तुमच्याकडे. ते बघा राईट बघत होते. माना डोलवत चला. महत्वाचा भाग आहे. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे, मृदुंगाचार्य महाराज, गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही बघितलं सुरुवातीपासून कुठलंही अंग रोखून काम यांचं नाहीये. किती प्रांजळपणे, किती लक्ष ठेवून काम होतं. सगळ्यांना विशेष करून मी धन्यवाद देईन. आवडीचा विषय म्हणून माझा हा परमार्थ आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त काही वाटला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष त्या ठिकाणी समजावा. आज तुम्ही भगवंता करता वेळ दिलात. नेहमी सांगते, परमात्मा करता खर्च केलेला वेळ असेल, पैसा असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, कधीच व्यर्थ जात नाही. लक्षात घ्या, संसारातलं काहीच कामाला येत नाही, परमार्थातलं काहीच वायाला जात नाही आणि कामाला आल्याशिवाय राहत नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे. जोपर्यंत हा सोहळा चालू आहे, सगळ्यांनी या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये तोच येऊ शकतो. जन्मांतरे भवेत पुण्य यदा भगवतम लभेत. विशेषतः कोण येऊ शकतो? आज तुम्ही म्हणाल मी कीर्तनाला आलो, अजिबात नाही. तुम्ही नाही आलात कीर्तनाला, तुमचं पुण्य तुम्हाला कीर्तनाला घेऊन येतं, कथेला घेऊन येतं. तुम्ही म्हणाल मी कीर्तनाला गेलोच नाही, तुम्ही नाही गेलेत, तुमचं पापने तुम्हाला जाऊ दिलं नाही. हा सगळा जगतामधला खेळ पाप पुण्यावर त्या ठिकाणी आहेत. तुम्ही आलात, बहुभाग्य आपल्या सर्वांचं, माझ्याचही सर्वांचं त्या ठिकाणी आहे. मृदुंगाचार्य महाराज विशेष आभार. ज्येष्ठ गायनाचार्य मंडळी, चिंतामण महाराज असतील, काळे महाराज असतील, बाजूला उपस्थित महाराज असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे मागे उपस्थित बालगोपाल मंडळी असेल, सर्व टाळकरी मंडळी गावातील असेल, पंचक्रोशीतील असेल, त्यांचे आभार. विनेकरे बाबा तुमचे आभार. तुतारीवाले बाबा, चौकदार बाबा तुमचे विशेष करून आभार. संस्कृत टीमवाले दादा तुमचे आभार. महिला मंडळ, लाडक्या बहिणी, लाडके म्हणायचं इतका जोरात आवाज. महत्वाचा भाग त्या ठिकाणी पितृतुल्य आपण सर्वजण त्या ठिकाणी आहात. तुमचंही मनापासून त्या ठिकाणी विशेष करून तुम्हाला चरणावरती वंदन करते. तुमचे विशेष करून त्या ठिकाणी आभार. मागे उपस्थित असणारी सर्वच मंडळी त्यांचे आभार. व्यासपीठावर उपस्थित असणारी बरीच बाहेरून आलेली मंडळी आहे. एवढी थंडी गारठ्याची माणसं इथं उपस्थित आहे. किती गारठ आहे आता माहिती की नाही? वाचतं की नाही? जाणवतं की? हां, लोक जाणवतं म्हणतायत, आपण वाचतो म्हणताय. या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आमच्या समवेत गाडी भरून माणसं आलेली आहे. 2-3 गाड्या आल्यात मला वाटतं. हा म्हणा ना, ते कुठं पाहणार आहे? आणि खरं सांगायचं ठरलं तर पुरावे माझ्याकडे आहे. आमच्या समवेत त्या ठिकाणी ज्यांच्या गावामध्ये कीर्तनाचा योग ज्यांच्या माध्यमातून साधला होता, असे चितेगावचे आमचे खरे काका, त्यांचा समस्त परिवार. मावशींची तब्येत बरी नाही तरी सुद्धा आवर्जून कीर्तनाकरता वेळात वेळ काढून इथे उपस्थित. त्यांचे जवळजवळ 7-8 माणसं गाडी, ते आजींसहित तेही या ठिकाणी उपस्थित आहात. घरामध्ये काकड्याची दररोजची परंपरा आहे, असं सात्विक कुटुंब आज उपस्थित आहे. दररोज नित्याने गावात जाऊन काकडा ज्यांच्या घरामध्ये होतो, असा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता आमच्या समवेत आलेले आमचे गोड उत्कृष्ट मृदुंग वादक, आमच्या परिसराचं एकंदरीत वैभव, नावही त्यांचं वैभवच आहे, आमचे बंधुराज वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना काल बघायला मिळालं की आमचे गोसावी महाराज वाजवायला आहेत. जरा बघूयात त्यांच्याकडे, म्हणजे कसं वाजवतात या भावनेने. अंतकरणात ही चांगली भावना बाळगून चिंतामण महाराज आहे, आमचे मित्र आहे, अशी भावना बाळगून आमचे बोराडे आप्पा या ठिकाणी उपस्थित झालेत. विशेष करून पाटोद्यावरनं त्या ठिकाणी काही मनात कुठला याचा त्याचा न याचा भाव बाळगता इथपर्यंत उपस्थित झालेली ही मंडळी आहे. त्यांचे विशेष करून आभार. त्याचप्रमाणे मला वाटतं आडगाव नाशिक जिथे सेवा करण्याचा योग बऱ्याच दिवसापूर्वी साधला होता, त्या भागामध्ये प्रथमतः ज्यांच्या माध्यमातून असे रतनदादा आणि गणेश महाराज, हां झालं पाठ, महाराज दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडून एवढ्या लांबचा प्रवास साधला. किती लांबचा? जवळ आहे का? मला तो अंदाज आला 10-12 किलोमीटर. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी साधक मंडळी उपस्थित आहे. मनापासून तुमचे आभार. बाबांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ मंडळी आहे, सर्वच मंडळी आहे, तुम्हालाही वंदन. हो, घेऊ त्यांचं नाव. महत्त्वाचं भाव, सगळ्यात महत्त्वाचा विषय. माझ्या समोर आलेले माझ्या परमार्थामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये न जाता, काही न जाता, ज्यांचं मार्गदर्शन मला आहे असे माझे वडील, त्यांच्याच माध्यमातून मी इथं उभी आहे. त्यांचे विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करते. आजवर कधीच कीर्तनात मी नाव त्यांचं घेतलेलं नव्हतं, कारण माझ्यात तेवढं सामर्थ्यच नव्हतं. प्रत्येक कीर्तनात त्यांचं नाव माझ्याकडनं राहून जायचं असं मी सांगायचंय, पण कधी तोंडावर आलं नाही. आज सांगितलं तरी मी घेत नाही, कारण मला त्यांचं नाव घेण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही आहे असं मला नेहमी वाटतं. त्यांनीच हे सगळं दिलं आणि काय आभार मानावे, शब्द नाही आहेत. त्यांच्याच माध्यमातून हे सगळं मला मिळालं आणि आपल्या श्री सच्चिदानंद केरोबा महाराजांचे चिरंजीव म्हणजेच नामदेव बाबांच्याच माध्यमातून हे सगळं मिळालेलं आहे. विशेष करून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. बाबांचीच कृपा म्हणावी कधीतरीची, हा प्रसाद माझ्यापर्यंत पोहोचला. सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची शूटिंग ज्यांनी अप्रतिमरित्या केली, मनापासून आज केली, उभं राहून केली,
गजर माऊलीचा असं सुंदर असणारं अत्यंत गोड चॅनल म्हणजे आमच्या विनोद दादांचं त्या ठिकाणी आहे. याच चॅनलवरती हा कार्यक्रम पुन्हा त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा. बघितल्यानंतर छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सुद्धा ते पाठ आहे, फक्त म्हणू नका, करा नक्की. मला कळेल हे हिंगणवेड फक्त कळायला पाहिजे होतं सबस्क्राईब कोणत्या गावचे, बस मग महत्वाचा विषय असता. पण जास्त काही बोलू नये. हा मतदानाचा विषय असतो सहजासहजी वाढवण्याचा. बरोबर. सध्या आचारसंहिता आहे मला वाटतं, बरोबर ना, पण प्रचार आहे ना अजून. हो, महत्वाचा भाग. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी नक्की लाईक करा. सगळ्यांना पाहायला मिळेल. गोड असं चॅनल आहे. विनोद दादा उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याच कार्यक्रमात शूटिंग करतायत ते, बरोबर. विशेष करून त्यांचे त्या ठिकाणी आभार. व्यासपीठावर माझ्याकडनं अनुदानाने कोणी राहिलं असेल त्यांचे विशेष करून आभार मानते. मला इथं आल्यावर एक सूचना आली होती, कुणाचाही या गावामध्ये सेपरेट नामोल्लेख करू नका. आमचं सगळं गाव मिळून हा सोहळा करतं. पण मी बोलेल, हरकत नाही आहे. मला पितृतुल्य त्या ठिकाणी आहे म्हणून बोलते. सेपरेट नाव घ्यायचा विषय नाही. वारीमध्ये त्या ठिकाणी भेट झाली कधीतरी आणि तो विषय त्यांच्या एका शब्दावर इथं येणं झालं. निमित्त कुठल्याही गोष्टीचं असावं लागतं. तुम्ही कुठे संभ्रम यात करणार नाही. तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात. खरं तर शिवाजी काकांच्याच माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आमचं कुणाचं नाव घेऊ नका. बऱ्याच महाराज मंडळींनी सूचना केली पण त्या ठिकाणी घेत नाही. असं होत नाही, पण घेतल्याशिवाय राहत नाही. बाजूला उपस्थित त्या ठिकाणी श्री गुरुस्थानी असणारे, श्रद्धास्थानी असणारे बोराडे बाबा, ज्यांचं पूर्ण निस्वार्थ भावनेने काम आहे संप्रदायाचं, बाबाही उपस्थित आहे. आदरणीय साक्षीताई, मनापासून वंदन, तुमचे आभार व्यक्त करते. गोड अशी पंचपदी चाल तुम्ही गायली, तुमचे विशेष करून आभार. सर्वांचे आभार व्यक्त करून शेवटच्या चरणात तुकोबराय काय सांगतात, आमच्या करता परिपूर्ण असणारं माप भगवान श्री विठ्ठल. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे.
धन्यवाद